पुणे विधी आणि न्याय कट्ट्याच्या हयात अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नक्की पुणे विधी व न्याय कट्टा काय आहे आणि आपल्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने आहेत. विधी न्याय कट्टा हा स्थापन करण्याचं प्रमुख कारण म्हणजे की वकिलांच्या आपापसात काही होणाऱ्या तक्रारी कुरबुरी तर बाबा ह्या आपल्याला कशा सेटल करता येतील. तसेच वकील आणि क्लायंट्स यांच्यामध्ये काय वाद झाले ते कसे सेटल करता येतील किंवा वकील आणि न्यायाधीश यांच्या बाबतीत काही वाद झाले तर त्याचाही कसा निपटारा करता येईल आणि तो लवकरात लवकर कसा करता येईल या एका उद्देशाने हा विधी न्याय कट्टा स्थापन झाला. विधी न्याय कट्टा स्थापन होण्याच्या मागचं प्रमुख कारण संस्थापक अध्यक्ष या सर्वांनी मला केलं. तसंच माझ्याबरोबर ही सर्व आमचे पदाधिकारी माझ्याबरोबर आता वाघे पाटील माजी अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आणखी 2 माजी अध्यक्ष या विधी न्याय कट्ट्याचे सहभागी म्हणजे आमचे भागीदार म्हणलं तरी हरकत नाही. विधी न्याय कट्ट्याचे आमचे खजिनदार विजी पोखरकर आणि विधी न्याय कट्ट्याचे कायदेशीर सल्लागार म्हणून माजी न्यायाधीश मिस्टर भामरे साहेब. तसंच आमच्या ह्या विधी न्याय कट्ट्याचे चांगले तडफदार आणि भांडखोर कार्यकर्ते मिस्टर ढाकणे आणि आमच्या सदस्या श्रावणी श्रावणी देसाई. तर ह्या आम्ही असं सांघिक आणि आमचे बरेचसे आता कामकाजानिमित्त कोर्टात गेलेले ते सर्वजण येतील. पण ते येईपर्यंत की हे कामाचं स्वरूप सांगितलं आणि केवळ 4 महिन्यात 8 आमच्याकडं अर्ज प्राप्त झाले. 8ही अर्जांचा आम्ही योग्य त्या रीतीने निपटारा केला आणि त्याच्यामुळं थोडक्या अवधीतच विधी न्याय कट्टा हा इतका प्रसिद्ध झाला की आमच्याकडं तक्रारी वगैरे जे काही याचा ओघही वाढला, आमचं काम वाढलं आणि आम्ही आनंदाने सगळ्या फक्त आपल्या हातून सेवा घडावी वकील वर्गाची तसेच क्लायंट्सवर सुद्धा कुठल्या प्रकारचा वकील वर्गातून अन्याय होऊ नये याची दखल घेऊन आम्ही कार्यरत राहतो आणि त्यामुळं आम्हाला दिवसभर त्या कामी उत्साह आम्हाला असतो काम करण्याचा. आणि आता हेच काम करताना की एक अशी म्हणजे बारमध्ये की बाबा ह्याला आपल्याला तह हयात अध्यक्ष हवा आहे, मग हेच अध्यक्ष तह हयात अध्यक्ष असावे असा प्रस्ताव आमच्या खजिनदारांनी टाकला. तो प्रस्ताव सर्व मताने बारमध्ये संमत झाला आणि तह हयात अध्यक्ष होण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. मला वाटतंय पुणे बार असोसिएशन किंवा पुणे बार असोसिएशनच्या इतिहासामध्ये प्रथमच तह अध्यक्ष झाल्याचा जो काही मान मला मिळाला आहे त्याबद्दल मी सर्व आमच्या वकील वर्गाचा आभारी आहे आणि विधी न्याय कट्टा हे सुद्धा सर्वांचे आभारी आहे. त्याच दरम्यान विधी न्याय कट्ट्यातर्फे कैलासवासी शिर्डी उर्फ अण्णा पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही एक पुरस्कार जाहीर केला, युवा पुरस्कार. आणि त्यामध्ये आम्ही जो काय छाननी केली आमच्या न्यायकट्ट्याचे पदाधिकारी यांनी सर्व कोर्टामध्ये जाऊन सगळीकडं जवळजवळ 100 ते 150 वकिलांची नावं त्यांना प्राप्त झाली होती. त्यामध्ये नुकतंच म्हणजे नवोदित आदर्श अभ्यासू वकील हा पुरस्कार पुष्कर नंदकुमार पाटील म्हणजे माझे चिरंजीव तो त्यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आणि तो कार्यक्रम येणाऱ्या साधारण महिन्याभरात आम्ही तो शिवाजीनगर जिल्हा न्यायालय अशोका हॉल इथे घेणार आहोत. आता इतक्या विश्वासाने तुमच्यावरती जबाबदारी टाकली की तहयात तुम्ही आमचं नेतृत्व करा, दडपण जाणवतं त्या सगळ्याचं? दडपण जाणवायचा प्रश्न येतो होतो. माझी जवळजवळ 47 वर्ष प्रॅक्टिसमध्ये आणि एवढ्या प्रदीर्घ प्रॅक्टिसमध्ये हातोहात आम्ही ते इतकं हँडल करतो त्याच्यामुळं ताण नाही, तणाव नाही. आम्ही करत असलेल्या कामाचा
मात्र ताण हा काही वकिलांवर येतो याच्याबद्दल शंका नसावी. इतर जे सहकारी वकील असतील किंवा एकूण ज्या प्रशासकीय सगळ्या गोष्टी असतील, सगळे घटक असतील, त्यांच्याशी एक संघटना म्हणून कशा पद्धतीने जुळवून घेत आहे? नाही, आम्ही त्यांच्याशी संबंधित म्हणजे त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांच्याशी मिसळून वागतो आणि जे ज्युनियर लोक आहेत त्यांचं कुणाचं पटत नाही त्यांना सुद्धा समजून सांगतो. इथिक्स काय असतात तेही समजून सांगतो. ज्युनियरनी कसं वागावं, जजेसशी कसं वागावं, सिनियरशी कसं वागावं हे सुद्धा समजून सांगतो आम्ही. त्याच्यामुळे तसा कुठला प्रसंग येत नाही. बरं. आणि आता एकूणच म्हणजे संघटनेची बांधणी वगैरे असेल तर कशा पद्धतीनं वकिलांना जोडून, म्हणजे अनुभवी वकील असतील पण तरुण वकिलांना कशा पद्धतीनं समवून काय घेणार? आलं हे आता आम्ही काय आलं पहिली आमची कमिटी स्थापन केली. बऱ्याच कंप्लेंटी आमच्याकडे येत होत्या. आमचे भाऊ माझे अध्यक्ष आहेत बारचे आणि त्यांना पण त्यांच्यापुढे अशा बऱ्याच कंप्लेंटी आतापर्यंत बरेच सॉल्व केल्या. सगळे ज्युनियर वकिलांचं असं म्हणणं आलं आपल्याकडे वकील कल्याण निधी म्हणजे वकील कल्याण नाही, विधी व न्याय कट्टा स्थापन करा. ज्या वकिलाच्या तक्रारी असतील किंवा पक्षकारांच्या काही तक्रारी वकिलाविरुद्ध असतील, स्टाफच्या काय असतील, जे लोकांचे असतील ते सगळं आमच्या इथं येतात. जे भाऊंच्या अध्यक्षाला मी त्यांना तयार अध्यक्ष नेमलं आहे की त्यांनी बरोबर निपटारा केला. आता असंच एक उदाहरण सांगतो. त्यांनी आता आम्ही काय केलं, त्यांनी पुष्कर पाटलांना आम्ही काय केलं, 5,000 रुपये बक्षीस आणि माननीय आवाड सर माजी बार कौन्सिल चेअरमन त्यांच्या हस्ते देण्याचं सगळ्या लोकांना विचार करून केलं आहे. 150, 200, 500 लोकांचं मत घेतलं बा आम्ही असं युवा वकील कल्याण पुरस्कार डिक्लेअर करतोय. त्याच्यामुळे तुमचं मत काय? मग त्यांनी सगळ्या वकिलांची आम्ही 150-200 लोकांची नावं घेतली. त्यात ते पुष्कर पाटलांचा अभ्यासू सर त्यांनी आत्तापर्यंत 115 लेक्चरर दिलेत. त्याचा विचार संपूर्ण करून आणि बुद्धिमान म्हणजे कामाचा व कोर्टात ॲप्रिशिएट कसं करायचं, काय करायचं याचं म्हणून त्यांनी सगळ्यांनी निवड केली. बरं. सर तुम्ही माजी न्यायाधीश राहिलेला आहात या सगळ्यामध्ये, तर इंटरनल कोर्टाची इकोसिस्टीम हेल्दी ठेवण्यासाठी म्हणून पण एक संघटना म्हणून तुम्ही अर्थातच काम करणार आहात. तर त्यासाठीचा काही रोडमॅप तुमचा आहे का? रोडमॅप म्हणजे आमच्या ज्या काही तक्रारी आल्या अध्यक्षांकडे, अध्यक्षांनी त्या तक्रारींचं सगळं सांगोपांग अभ्यास केल्यानंतर पण त्याच्यात काय निर्णय घ्यायचा आपण सगळ्यांनी मिळून या बाबतीत माझ्याकडे सल्ला विचारला जातो आणि त्याप्रमाणे जे काय योग्य सल्ला असेल तो मी त्यांना दिला जातो त्यांना आणि त्याप्रमाणे ते आपला त्याच्याप्रमाणे तो निकाल करतात. बरं. कित्येक वर्षापासून ज्यावेळेस झेंडे सरांचे बंधू होते शेडी पाटील, तर त्यावेळेस तर असं काही कट्टा वगैरे नव्हता. पण त्यावेळेस त्यांनी ना प्रत्येक वेळेस ज्या वेळेस वकिलांच्यावर काय अन्याय होईल किंवा काय प्रश्न उपस्थित होतील, विशेषतः काही लोक पुढे येत नाही लवकर, काहींना वेळ नसतो कधी कधी कामामुळं, पण त्यावेळेपासून त्यांना जाऊन आता बरेच वर्ष झाली हे दोघं बंधू इथं ज्या वेळेस काय अन्याय होईल, मग ते वकिलांचं पर्सनल जर असेल पण त्या ठिकाणी जर वकिलांची काही चूक नसेल, काही नसेल आणि जर कोणी अन्याय करत असेल बाहेरची किंवा पक्षकार, कधी कधी पक्षकार सुद्धा खोट्या तक्रारी करतात, मग त्याची शहानिशा करून जर सर्वसामान्य असं तोडगा करायचा असेल तर अशा संघटना पाहिजेत. प्रत्येकाची संघटना असते, त्याप्रमाणे वकिलांची संघटना आहेच. आत्ताचे अध्यक्ष ते सुद्धा काम करतात, माजी अध्यक्ष सगळे वकिलांसाठी त्यांच्या परीने ते काम करतच असतात. आत्ताचे अध्यक्ष करतात. पण अशा पद्धतीच्या आणखी जर 1-2 संघटना असतील तर त्यांना मदत होईल आणि त्या पद्धतीने आता हे सर काम करतायत, पाटील काम करतायत, बाकीचे काम करतायत, तर ते वकिलांच्या दृष्टीने आणि पक्षकारांच्या दृष्टीनेही चांगलं होईल. असं नाही की आपण फक्त वकिलांचीच बाजू घेतो, दोघांची बाजू ऐकून त्याच्यातून सर्वमान्य असं तोडगा काढला तर ते सगळ्यांना चांगलं आहे. एक चेक बॅलन्स सगळ्या इकोसिस्टीम मध्ये ठेवण्याच्या दृष्टीनं संघटना काम. असे संघटना पाहिजेत आणि बॅलन्स राखला जातो ना. येस. नाही तर मग वकिलांना कोणी येणार, कोणी काय करणार, त्यांच्या विरुद्ध तक्रारी करणार आणि कोणी दखल घेणार नाही, बरोबर. मग प्रॉब्लेम निर्माण होतात ना, असं होतं. महिलांसंबंधित जे गुन्हे आहेत त्यांचं प्रमाण वरचेवर आपण पाहतोय तर वाढत जाते. जसं शहर वाढतंय तसे महिलांविरोधातले गुन्हे देखील वाढत आहेत. तर त्यासाठी म्हणून काही विशेष महिला सेल असणार आहे का, किंवा महिलांसाठी म्हणून काही वेगळं आपण इनिशिएटिव्ह करणार आहोत का? महिलांसाठी इनिशिएटिव्ह म्हणजे त्यांना काहीही जरी प्रॉब्लेम असला, आता मागे एकदा एक झालं होतं, एक घटना घडली होती, तेव्हा सरांनी स्वतः त्याच्यात लक्ष घालून त्या म्हणजे ज्यांनी केलं त्याला शिक्षा दिली होती.
तर त्यांना काहीही प्रॉब्लेम वाटला, काहीही असलं, त्यांनी स्वतः येऊन इथे सांगितलं तर त्याच्यात आपण पूर्णपणे त्यांची साथ देऊ, त्यांना म्हणजे न्याय देण्याचा प्रयत्न करू विधी न्यायकट्ट्यातून. बरं. आणि काही कन्सल्टन्सीसाठी जर का काही महिला आल्या किंवा काही मुली आल्या त्या रिलेटेड, तर आपण ते प्रोव्हाइड करू ना. त्यांना कन्सल्टन्सी हवी असेल, काही त्यांना माहिती जाणून घ्यायची असेल कोणत्या ह्याच्यासाठी वगैरे, तर आपण त्यांना पूर्णपणे सपोर्ट करू, पूर्ण कन्सल्ट करू. थँक्यू. आणि न्यायकट्टा हा जो शिवाजीनगर कोर्टामध्ये आमचे सिनियर ॲडव्होकेट ND पाटील सर हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत आणि ते गेली 47 वर्षापासून शिवाजीनगर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करत असताना त्यांना जे आत्तापर्यंत काय अनुभव आले की आपल्या वकिलांमध्ये, जजेसमध्ये आणि पक्षकारांमध्ये ज्या काय अडचणी निर्माण होत्या याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी काय केलं पाहिजे आणि याच्या कशाच्या माध्यमातून काढलं पाहिजे. पुणे बारचा तर पुणे बार असोसिएशन ही एक वेगळी वकिलांची संघटना आहे, त्याच्यासोबत अजून आपल्याला पूर्णपणे वेळ देऊन आपल्याला काय करता येईल समाजासाठी, वकिलांसाठी, यासाठी आमचे सिनियर ॲडव्होकेट ND पाटील सर यांनी विधी व न्यायकट्टा हा आम्ही सर्व वकील बंधूंनी त्यांना स्वयंघोषित अध्यक्ष केलेला आहे आणि त्यामधून या सगळ्या जे वकिलांच्या अडचणी असतील, जजेस लोकांच्या अडचणी असतील किंवा पक्षकारांच्या अडचणी असतील, आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो तो म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. पोलिसांशी वकिलांनी कसं वर्तणूक केली पाहिजे, पोलिसांनीही वकिलांशी कशी वर्तणूक केली पाहिजे, या सर्व गोष्टीचा मेळ घालण्यासाठी व येणाऱ्या प्रत्येक आशिलांना न्याय मिळण्यासाठी हा विधी व न्यायकट्टा स्थापन करण्यात आलेला, याचा हा मुख्य उद्देश. बरं. पोलीस आणि वकील रिलेशन बाबतचा मुद्दा आला. काही दिवसांपूर्वी एका आशिलाला ताब्यात घेण्यावरून ते जो वाद झाला, त्याच्याच पार्श्वभूमीवरती वकील आणि पोलीस रिलेशन कशा पद्धतीने हेल्दी राहतील किंवा अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये जे हवं, त्यासाठी आपण काही काम करणार आहोत का? मध्यंतरी पोलीस आणि वकील यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आणि तो वाद हा वारंवार निर्माण होत आहे, त्यासाठी विधी व न्यायकट्टा आणि आमची सर्व टीम यांच्याकडून कोऑर्डिनेशन कसं करण्यात येईल याच्यावर आम्ही सध्या भर देत आहोत. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही गोष्टी किंवा ज्या गोष्टीवरून वाद निर्माण होत आहे त्या गोष्टी कशा प्रकारे आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतील हे आपण सध्या या न्यायकट्ट्याच्या माध्यमातून करणार आहोत.